नमस्कार मित्रांनो, मी मोटिवेशनल ट्रेनर परशुराम कुरे आपले माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन विषय घेऊया. विषयाचे नाव आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजेच नियोजन. मित्रांनो, आपण पाहिले आहे काही लोक त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कामात यशस्वी होतात, तर काही लोक भरपूर मेहनत करून आणि कष्ट करूनही अपेक्षित यश मिळू शकत नाहीत. काय कारण असेल याचे? तर याचे मुख्य कारण आहे परफेक्ट प्लॅनिंग म्हणजेच नियोजन. चला तर आपण आज एक गोष्ट पाहूया. दोन व्यक्ती होते आणि त्या दोन व्यक्तींना जंगलातून प्रवास करून एका ठिकाणी पोहोचायचे होते. एका व्यक्तीने नियोजन केले, प्लॅन तयार केला, मार्ग ठरवला आणि तो त्या मार्गावर जाऊन निश्चित ठिकाणी पोहोचला. परंतु दुसऱ्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचे नियोजन केले नाही. तो जंगलामध्ये गेला, रस्ता चुकला आणि थकून भागून घरी आला. मित्रांनो, आपल्या या आयुष्यामध्ये असेच होते. आपण एखादी गोष्ट ठरवतो, परंतु ती ठरवलेली गोष्ट आपण पूर्ण करत नाही, मध्ये सोडून देतो किंवा ती गोष्ट साध्य होत नाही. याचे अडचण काय असते तर ऍक्शन्स म्हणजे कृती ठरलेल्या नसतात, म्हणून आपण त्या मार्गात यश मिळवू शकत नाही. यशस्वी लोक त्यांच्या आयुष्यामध्ये नियोजन का करतात? तर नियोजनामुळे वेळेची बचत होते, आत्मविश्वास वाढतो, गोंधळ कमी होतो आणि ध्येय गाठणे सोपे होते. चला तर मित्रांनो, आजपासून आपण आपली जी प्लॅनिंग आहे ती नियोजित आणि ठराविक टप्प्यांमध्ये करूयात. तर पहिला टप्पा आहे स्पष्ट ध्येय ठरवा. मित्रांनो, आपले ध्येय जर स्पष्ट असेल तर यश हे आपल्या जवळ असते किंवा आपल्याला लवकर मिळते. दुसरा टप्पा आहे एक स्ट्रॅटेजी ठरवा. म्हणजेच आपले मोठे ध्येय असेल तर त्या मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे भाग करा आणि छोटे छोटे भाग पूर्ण करून आत्मविश्वास वाढवा. जर आपला आत्मविश्वास वाढत असेल तर आपले ध्येय गाठणे आपल्याला सोपे होते. तिसरा टप्पा आहे योग्य नियोजन करा. म्हणजेच सकाळी काय करायचे, सायंकाळी काय करायचे, रात्री काय करायचे, याचे आपल्याकडे नियोजन असले पाहिजे. चौथा टप्पा म्हणजे कृती करा आणि सातत्य ठेवा. कुठलेही काम करायचे जर असेल तर कृती करणे आवश्यक आहे. कृतीशिवाय ते काम साध्य होणार नाही आणि कृतीसोबत जर सातत्य असेल तर त्यामध्ये आलेले अडथळे आपण सहज पार करू. आणि पाचवा टप्पा आहे रिव्ह्यू अँड इम्प्रूव्हमेंट. म्हणजेच एखादं काम करत असताना आलेल्या अडचणी पहा, रिव्ह्यू करा कामाचं आणि जर गरज असेल तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करा, सुधारणा करा. जर सुधारणा केली तरच आपल्याला त्या गोष्टीमध्ये योग्य यश मिळू शकते. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.